ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवनयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यौच हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णु गुरुः देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वंशी विभूषितकराल नवनीरदाभात् पीताम्बरा तरुणबिम्ब फलाधरोष्टात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् श्रीकृष्णात् परं किमपि तत्त्वं महं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां हरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं भज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत आणि या श्रीमद् भागवताचा आजचा पहिला दिवस। काय घडलं काय झालं हे सांगण्याची गरज मला वाटत नाही, पण तरीसुद्धा थोडासा परिहार देतो। काही दिवसापूर्वी लॉकडाऊन पडलं, बरोबर का नाही? आणि या लॉकडाऊनमध्ये काहीतरी करावं अशी इच्छा निर्माण झाली आणि त्या माध्यमातून आपण शतकोटी रामकृष्ण हरी नाममंत्राचा एक संकल्प केला आणि त्या संकल्पामध्ये सगळेजण सहभागी झाले, सगळेजण सहभागी झाले आणि परिणाम असा झाला की म्हणता 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 तो 100 कोटी रामकृष्ण हरीचा मंत्र संकल्प पूर्ण झाला। सहज शक्य गोष्ट नव्हती, पण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे सहज शक्य झाले आणि मग त्या निमित्तानं काहीतरी कार्यक्रम करावा अशी एक भावना मनामध्ये आली आणि त्या निमित्तानं भागवत कथेचं आयोजन, म्हणजे गेली 2 वर्ष झाली नव्हती, त्या भागवत कथेचं आयोजन करायचं ठरवलं।
सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून हा शतकोटी रामकृष्ण हरीचा हवन सोहळा आणि श्रीमद भागवत कथा असा दुहेरी संगम या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. जास्त प्रास्ताविक न करता आपण श्रीमद भागवत कथेकडे वळूया. निगमकल्पतरोर्गलितफलं सुखमुखादमृतद्रव्यसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. शुकाचार्यांनी फार गोड वर्णन केलं. हे भागवत कथा म्हणजे काय आहे याचं वर्णन करताना सांगितलं. निगमकल्पतरोर्गलितफलं. आमच्या वैकुंठामध्ये स्वर्गामध्ये अनेक कल्पतरू आहेत, पण ते सगळेच कल्पतरू चांगलेच अशातला भाग आहे का? नाही. म्हणून पहिला शब्द वापरला निगमकल्पतरोर. निगम म्हणजे एक कल्पतरू निवडला आणि निवडलेल्या त्या कल्पतरूचं गलित फलम, गलित झालेलं फळ. बघा बरं का, फळ तोडलंय का? तोडलं नाही. कुणी पाडलं का? पाडलं नाही. ते गळलेलं फळ आहे. वृक्षाचा त्याग करणारं फळ आहे. वृक्षाचा त्याग कधी करतं फळ? जोपर्यंत पूर्ण परिपक्वता होत नाही तोपर्यंत त्याग करत नाही. कैऱ्या पाडाव्या लागतात, पण आंबे आपोआप झाडावरून पडतात. म्हणून पूर्णपणे विकसित झालेलं, पूर्णपणे पकलेलं हे फळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं या भागवताचं विशेष सांगताना सांगितलं की याला काय लागलंय? अमृत लागलंय. अमृत. अमृत म्हणजे देवामध्ये किंवा स्वर्गस्थ अमृत लागलं अशातला भाग नाही. तर कोणतं अमृत लागलं त्याचं वर्णन करताना सांगितलं. शुकमुखात, शुकमुखाचं अमृत लागले म्हणजे शुकाचार्यांच्या मुखातून ते बाहेर आलेलं फळ आहे. आणि शुकाचार्यांच्या मुखाचं अमृत लागलं आणि परिणाम असा झाला की त्या फळाची किंमत ही हजारो लाखो पट वाढली. हजारो लाखो पट वाढली. बघा तुम्ही, आंबे बाजारात पुष्कळ मिळतात, पण ज्यावेळेस आंबा देवाला समर्पित केला जातो, भगवंताला समर्पित केला जातो, त्यावेळेस त्या फळाचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. आणि प्रसाद हा कोणत्याही फळापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या शुकाचार्यांच्या मुखातलं अमृत त्याला लागलं, परिणाम असा झाला की त्या फळाचं जी किंमत आहे ती पुष्कळ पटीनं वाढली. बरं, आता फळ म्हटलं की त्याचे वेगवेगळे प्रकार आले. फळ म्हणले की वेगवेगळे प्रकार आले. काही फळं लहान मुलांसाठी असतात, काही फळं जी असतात ते मोठ्यांसाठी असतात, आणि काही फळं जी असतात ते वृद्धांसाठी असतात. बरोबर का नाही? शहाळाचं पाणी आहे ते वृद्धांसाठी. अक्रोड आहे, ऊस आहे. एखाद्या म्हाताऱ्याला ज्याच्या तोंडामध्ये दात नाहीत त्याला ऊस दिला, खा, चालेल का? चालणार नाही. मग हे फळ कसलं आहे? ह्या फळाची काय किंमत आहे? कसं आहे हे फळ? तर सांगितलं, फार गोड शब्द वापरला बरं का. पिबत भागवतम. पाप पिबती म्हणजे पिणे. फळाचे अनेक प्रकार आहे, पण हे फळ आहे ना ते पिण्याचं फळ आहे. पिण्याचं फळ आहे. म्हाताऱ्याला ऊस दिला, खाता येणार नाही, पण त्याच ऊसाचा रस काढून दिला तर पिता येईल का नाही? पिता येईल. म्हणून सांगितलं हे फळ जे आहे ना हे फळ पिण्याचं फळ आहे. पिबत भागवतम रसमालयम. आणि पुढचं वर्णन केलं, हे रसाचं आलय आहे. म्हणजे अनेक रस ज्या ठिकाणी एकत्रित होतात अशा पद्धतीचं हे श्रीमद भागवत आहे. आणि म्हणून सांगितलं रसिका भुवि भावुकाः. हे कुणासाठी आहे? कुणासाठी आहे? तर सगळ्यांसाठी हे फळ नाही.
सगळ्यांसाठी हे फळ नाही. याला दोन पद्धतीच्या व्यक्तींना हे फळ मिळतं, कुणालाही मिळत नाही. तर पहिल्यांदा सांगितलं रसिका आणि दुसरी भाविका. हा एक रसिक असावा, रसिक म्हणजे ज्याला रस पिण्याची इच्छा आहे असा असावा, आणि दुसरा भाविक असावा. भाविक असावा. जर समजा भाविक नसेल तर ह्याला फळ प्राप्त होतं आहे का? फळ प्राप्त होत नाही. जर रसिक नसेल, ज्याच्या अंतःकरणामध्ये हे रस ग्रहण करण्याची इच्छा नसेल, त्याला प्राप्त होणार आहे का? होणार नाही. आता माझ्यासमोर जे बसलेले आहेत त्यांनी बऱ्याच वेळा माझं भागवत ऐकले, बऱ्याच वेळा. म्हणजे 2002 सालापासून मी भागवत करायला सुरुवात केली, आणि 2002 पासून ते आत्तापर्यंत 2022पर्यंत जी 20 वर्ष भागवत केलेले आहेत, ते 20 वर्ष ऐकणारी लोक माझ्यासमोर आहेत. मग 20 वर्ष ऐकूनसुद्धा पुन्हा आज त्याच उत्साहानं माझ्याकडं या ठिकाणी समोर बसतायत. कारण त्यांना माहिती आहे आपण ऐकलं तरीसुद्धा आपल्याला पुन्हा एकदा ते ऐकायला मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे आज महाराज काहीतरी विशेष सांगणार आहेत, बरोबर का नाही? हां, हे भागवत असं आहे की या भागवताला किती जरी आपण सेवन केलं तरी पुन्हा 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 ते ग्रहण करू वाटतं. महाराज आमच्या तुकोबारीने गोड वर्णन केलं महाराज. पुढता पुढती आस सेवावी हे, पुढता पुढती आस सेवावी हे, पुढता पुढती आस सेवावी हे, पुढता पुढती आस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवावी हे, पुढता पुढती आस सेवावी हे, पुढता पुढती आस सेवावी हे. काय वर्णन केलं बघा. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ज्या सुखाचा वीट येत नाही ते सुख कोणते तर भक्तिरस आहे. आणि हा भक्तिरस आपण किती जरी सेवन केला तरी पुन्हा पुन्हा सेवन करावा वाटतो. पुन्हा पुन्हा वाटतं की आपण हा रस पाहावा, हे रस सेवन करा. आणि अशा पद्धतीचं या श्रीमद भागवताच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं. श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केले महाराज. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय गोड वर्णन आहे बघा. ज्या वेळेस आपण त्या भगवंताचं वर्णन करतो त्यावेळेस त्याला सगुण म्हणायचं का निर्गुण म्हणायचं कळत नाही. पण या ठिकाणी मात्र शुकाचार्यांनी त्याला तिन्ही गुण दिले. सगुण दिलं, निर्गुण दिलं, साकारत्व दिलं आणि निराकारत्व दिलं. भगवंताला रंग नाही, रूप नाही, काही नाही महाराज. पण तरीसुद्धा भगवंताचा विचार केला तर भगवंताला सगळं आहे महाराज. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण तेथे, असं वर्णन करणं एकीकडं आणि दुसरं त्या भगवंताचं वर्णन करणं वेगळीकडं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, ठेवूनिया तुलसी हार ग
गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. एकीकडे त्याला रंग नाही रूप नाही असं वर्णन केलं, दुसरीकडं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. भगवंत दिसायला सुंदर आहे, पण यापैकी खरं काय भगवंताचं, तर त्याचं वर्णन या पहिल्या श्लोकामध्ये केले. सच्चिदानंद रूपाय, तो भगवंत सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. आता सत्स्वरूपात त्याला आली म्हणजे तो सत्यत्व आला. सत्यत्व अवच्छेदकाने विचार केला तर तो खरं आहे. खरं आहे की नाही, सत्य आहे की नाही भगवंत? हो. सत्य कोणाला म्हणायचं? तुम्ही आम्ही सत्य आहे का? नाही. सत्य कोणाला म्हणायचं? जे पूर्वीही होतं आताही आहे आणि फार कालांतरानं सुद्धा राहणार आहे, त्याला सत्य म्हणायचं. आपल्या जन्मापूर्वी आपण नाही, आत्ता असलो तरी कोण आहे हे माहीत नाही, आणि शेवटी आपल्या मृत्यूनंतर आपण आहोत का? नाही. मग आपण सत्य आहे का? नाही. सत्यत्व अवच्छेदकानं आपण नाहीच. मग विचार केला तर सांगितलं गेलं की माझ्या आधी माझं घर आहे, माझ्या जन्माच्या पूर्वी माझं घर आहे, मी असतानाही माझं घर आहे, आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझं घर राहणार आहे. बरोबर का नाही? मग घराला सत्यत्व आहे का? घरालाही सत्यत्व नाही, कारण घर कधी ना कधी तरी पडणार आहे. मग सत्यत्व कोणाला दिलं? तर सत्यत्व त्याला दिलं जो या सृष्टीच्या निर्मितीच्या पूर्वी होता. सृष्टी आहे तरी सुद्धा तो आहे, आणि सृष्टी नष्ट झाली तरी तुझा राहणार आहे, तो सत्य. म्हणून पहिलं त्याचं विशेषण सांगितलं सत. सत उपविशेषण वापरलं. भगवंत सत्य आहे का? म्हणजे सत्य आहे भगवंत. अनेक उदाहरण आहेत महाराज. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. भगवंतापासून सगळं महिमंडळ झालं. सगळं महिमंडळ झालं म्हणजे श्रुतीचा जर आपण विचार केला तर श्रुती मातेनं असं वर्णन केलं, एतस्मात आकाश संभूत. एतस्मान म्हणजे याच्यापासून, आकाश म्हणजे हे आकाश, संभूत म्हणजे निर्माण झालं. या सृष्टीची रचना करताना कशी निर्माण झाली? तर पहिल्यांदा त्याच्यापासून आकाशाची निर्मिती झाली. एतस्मात आकाश संभूत. आकाशापासून काय निर्माण झालं? आकाशात वायू. आकाशापासून वायूची निर्मिती झाली, वायूपासून तेजाची निर्मिती झाली, तेजापासून जलाची निर्मिती झाली, आणि जलापासून पृथ्वीची निर्मिती झाली. म्हणजे त्याच्यापासून आकाशाची निर्मिती झाली. याचा अर्थ आकाश निर्माण होण्याच्या पूर्वी तो आहे. बरं, प्रलय झाला काय होतं? प्रलय झाला काय होतं? बघा, आपण घडी घालतो, घडी घालताना सगळ्यात आधी जी घडी घालतो ती सगळ्यात नंतर विस्कटली जाते, आणि सगळ्यात नंतर जी घडी घालतो ती आधी विस्कटली जाते. बरोबर का नाही? तशीच सृष्टीची रचना आहे. सगळ्यात आधी निर्माण झालं आकाश, सगळ्यात शेवटी निर्माण झाली पृथ्वी. मग लय होताना याच क्रमाने लय होतो. पहिल्यांदा पृथ्वीचा लय होतो, मग जलाचा लय होतो, मग अग्नीचा लय होतो, मग तेजाचा लय होतो, आणि मग आकाशाचा लय होतो. म्हणजे विरुद्ध क्रमानं काय होतं? तर या असणाऱ्या पंचमहाभूतांची प्रलयामध्ये रूपांतर होतं, लय होतो. आणि लय होत असताना एकापासून एक लय होत जातो. तो कुठपर्यंत जातो? आकाशाचा लय झाला की संपलं. त्याच्या पुढे ज्याच्यापासून आकाशाची निर्मिती झाली त्या भगवंताचा लय होतो का? होत नाही. म्हणून त्याचं विशेषण वापरताना पहिल्यांदा सांगितलं सत, तो सत स्वरूप आहे. दुसरं विशेषण वापरलं चित स्वरूप आहे. चित म्हणजे चित्ताचं स्वरूप जसं आहे तसं माझ्या भगवंताचं स्वरूप आहे. चित स्वरूपता त्या भगवंताला आहे. चित स्वरूपता म्हणजे काय? तर अंतःकरण चतुष्टयाचे 4 भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बरोबर की नाही? या अंतःकरण वृत्तींचा विचार केला, अंतःकरण चतुष्टयाचा विचार केला, तर प्रत्येक जे अंतःकरण चतुष्टयामध्ये आहे ते विकृत निर्माण झालेलं आहे.
मनाची अवस्था मनस्वरूपाने असेल तर ते फिरतं, पण मनाची स्वरूपता जर उन्मन स्वरूपानं झालं तर ते फिरत नाही महाराज. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. आता धावतंय का मन? धावत नाही. का? तर मनाचं रूपांतर उन्मनमध्ये झालं, धावत नाही. बुद्धीचं रूपांतर बोधामध्ये झालं तर निश्चित पद्धतीनं ते एका ठिकाणी स्थिर राहते बुद्धी. चित्ताचं रूपांतर चित्त स्वरूपामध्ये झालं तरी ते शांत राहतं. आणि अहंकाराचं रूपांतर अहमच्या ऐवजी सोहममध्ये झालं की ते निवांत राहिलं महाराज. आणि मग अशी अवस्था सिद्ध जर करून घ्यायची असेल तर काय सांगितलं? तर चित्त स्वरूपता, जी निर्मल स्वरूपता आहे, जी निर्मल वृत्ती आहे, ती प्राप्त होते. आणि कशाच्या माध्यमातून प्राप्त होते? तर विकृत पदार्थ गेला की चित्त स्वरूपता प्राप्त होते. आवाज कमी करतात. आणि ही चित्त स्वरूपता आपल्याला कशा माध्यमातून मिळते? तर जसं भगवंताचं स्वरूप आहे तसं आपलं स्वरूप प्राप्त होते. म्हणून दुसरं सत नंतर दुसरं रूपांतर, दुसरं वर्णन केलं ते म्हणजे चित्त स्वरूपाचं केलं. आणि तिसरं आनंद. आता आनंदाचं वर्णन करत असताना, त्या आनंदाचा विचार करत असताना भगवंत हा स्वरूपतः आनंद आहे हे सांगितलं. आनंदाचे दोन प्रकार, एक वृत्ती स्वरूप असणारा आनंद आणि दुसरा स्वरूपतः असणारा आनंद. वृत्तीच्या माध्यमातून प्राप्त झालेला आनंद हा कधी ना कधीतरी संपणार आहे, पण स्वरूपाच्या माध्यमातून प्राप्त झालेला जो आनंद आहे तो कधीही संपत नाही, हे लक्षात ठेवा. वृत्तीच्या माध्यमातून आनंदाची प्राप्ती झाली, किती काळ टिकला आनंद? मुलगा झाला, आनंद झाला का नाही? झाला ना. पण किती काळ झाला? जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत. मोठा झाला आणि गुण उधळायला लागलं की मग आनंद आहे का? नाही ना आनंद. मग आनंद संपला. अनेक उदाहरण आहेत बरं का त्याच्या संबंधात. दोघं मित्र होते. एका मित्राचा व्यवसाय बऱ्यापैकी चांगला चालत होता. त्यांनी विचार केला की आपण परदेशामध्ये जावं. एक मित्र होता, त्याचा व्यवसाय जेमतेम चालत होता. त्यांनी विचार केला कशाला आपण इथंच राहावं. आणि मग ज्या दिवशी हा परदेशाला निघाला त्या दिवशी या दुसऱ्या मित्राला मुलगा झाला. दुसऱ्या मित्राला मुलगा झाल्यानंतर त्यांनी पेढी घेऊन त्या ठिकाणी गेला, पेढे दिले, सांगितलं मला मुलगा झाला. तो म्हणला तुझ्या मुलाला बघायला यायचं माझी इच्छा आहे म्हणले, पण आत्ता माझं विमान आहे म्हणले 10 मिनिटामध्ये, म्हणजे मी येऊ शकत नाही, पण ज्यावेळेस मी येईल, त्यांनी वचन दिलं ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस पहिल्यांदा तुला भेटायला येईल. मित्राचा आनंदी चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आहे. मुलगा झाल्यानंतर आनंद होतो, बरोबर की नाही? मुलगा झाल्यानंतर आनंद होतो महाराज. मुली झाल्यानंतर सुद्धा आनंद व्हायला पाहिजे, बरोबर की नाही? आमच्या तुकोबारांनी वर्णन करताना सांगितलं कुळी कन्या, अजून एकदा, कुळी का पुत्र कन्या? कन्या पुत्र का पुत्र कन्या? हां, म्हणजे आधी तयाचा हरिक वाटे देवा, देवाला हरिक वाटतो, पण कशाचा? तर पहिली कन्या मग पुत्र, बरं का? आनंद झाला. तो मित्राचा चेहरा आनंदानं भरलेला त्याच्या डोळ्यासमोर होता. गेला परदेशामध्ये, गेला, व्यवसाय केला, धंदा केला, काय करायचं ते केलं. 16 वर्षांनी माघारी आला. आणि 16 वर्षांनी माघारी आल्यानंतर गाडी विमानतळापासून जी निघाली ती आपल्या मित्राच्या घराच्या समोर येऊन उभा राहिली. मित्राला हाक मारली, मित्र बाहेर आला, पण तोंड पडलेलं. चांगल्या तुपातले लाडू त्यांनी आणले होते. म्हणले हे लाडू खा. त्यांनी लाडू खाल्ला तोंडामध्ये. म्हणले का रे? म्हणले तुला मुलगा झाला, मी बघायला येऊ शकलो नाही, म्हणून लाडू घेऊन मी तुझ्या मुलाला पाहायसाठी होते. त्याने अर्धा लाडू आत तोंडामध्ये खाल्लेला होता, अर्धा बाहेर होता. तो अर्धा लाडू खाली टाकून दिला. तो म्हणला काय झालं रे? ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस तुला आनंद वाटत होता, आता दुःख का? तो म्हणला त्यावेळेस नुसतं झालं होतं, पण आता कसंही समजलं. मुलगा झाला आनंद आहे नाही असं नाही, पण तो मुलगा नीट निघायला पाहिजे.
तर आनंद आहे, नाहीतर आनंद टिकतो का? टिकत नाही महाराज. मुलगा झाला ही आनंद वृत्ती आहे, आनंद स्वरूपता नाही. आणि आनंद स्वरूपता कुठे? तर भगवंताच्या ठिकाणीच आनंद स्वरूपता आहे, दुसऱ्याकडे कुठल्याही ठिकाणी नाही. दुसरीकडे कुठेही आनंद स्वरूपता नसल्यामुळं भगवंताला सांगितलं की भगवंत हा आनंद स्वरूप आहे, सच्चित आनंद, म्हणून त्याला सांगितलं तो आनंद स्वरूप आहे. भगवंताच्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक ठिकाणी वर्णन केलं महाराज, अनेक ठिकाणी वर्णन केलं. सगळं सुख कुणाच्या पायापाशी आहे? भगवंताच्या महाराज. सर्व सुखाचे, सगळ्या सुखाचा आगर, आगर म्हणजे काय हो? एसटीचा आगार असतो बघा, एसटीचा आगार म्हणजे सगळ्या एसट्या तिथं येतात, बरोबर का नाही? एसटीचा आगार म्हणजे सगळ्या एसट्या तिथं येतात, तिथं न येता जाणारी एक तरी एसटी आहे का? नाही. तसं आमचा भगवंत सर्व सुखाचं आगर आहे, म्हणजे सगळी सुख तिथं येतातच, सगळी सुख येतातच. मग सुखाचा पत्ता सोपा आहे का नाही? हां, एखाद्याला वाटत असेल की मला सुख प्राप्त व्हावं, कोणतं सुख प्राप्त व्हावं? अविवाहित असेल तर त्याला वाटत असेल विवाह व्हायला पाहिजे, पण विवाहाचं चूक कुठे भेटतो? भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी भेटतं, बरोबर का नाही? सर्व सुखाचा आगर, बरोबर का नाही? जर समजा एखाद्याला एखादी गोष्ट हवी असेल तर निश्चित पद्धतीनं कशाच्या माध्यमातून प्राप्त होती? तर फक्त भगवंताच्याच चरणाच्या माध्यमातून प्राप्त होते, अन्यथा प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपण ज्यावेळेस भगवंताकडे जातो त्यावेळेस भगवंताला मागतो का न मागतो? मागतो. देवा मला काही नको, देवा मला काही नको. पण एकदा का पण म्हटलं ना की पहिलं सगळं बोललेलं संपलं, संपलं. ज्यावेळेस आपण भगवंताकडे जातो ना त्यावेळेस फक्त एवढंच म्हटलं पाहिजे, देवा एवढाच माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे की मला फक्त तू भेटू दे, याशिवाय दुसरं काहीही नको, याच्याशिवाय दुसरं काय पाहिजे का? दुसरं काहीही नको. आणि भगवंताने विचारलं कदाचित आपल्याला, का रे बाबा तुझं सगळं व्यवस्थित चालू आहे का? त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. एवढंच म्हणायचं, देवा तुझ्या कृपेनं सगळं बरं आहे रे, तुझ्या कृपेनं सगळं बरं आहे. आणि त्याला एवढं समजावून सांगायचं बरं का. देवाला जास्त कळत नाही आपल्या संसारातलं, हां, देवाला संसारातलं कळत नाही. त्याला सांगायचं तू करतोस पण नाव माझं होतं आहे. करते हो तुम कन्हैया, कोण करतंय? आता हे सगळं करतंय कोण करतंय? करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. त्या देवाला सांगायचं तुझ्या माध्यमातूनच सगळं घडतंय पण नाव मात्र माझं होतंय बरं का. वास्तविक पाहता भगवंत असा आहे की भगवंत सगळं करतो नावारूपाला राहतो. माझं काहीच नाही म्हणतो, सगळं करतो देव, पण देव कशात अडकतो का? अडकत नाही, अजिबात अडकत नाही महाराज. बरं त्याच्या मर्जीशिवाय काही होतं का? होत नाही. आपण जर म्हटलं की मला हे करायचं आहे, होतंय का? होत नाही. तेच सगळं करतो. आणि त्याला जर विचारलं की बाबा का हो देवा तुम्ही असं केलं का? तो म्हणतो मी कुठे केलं? तूच केलं, तूच केलं. जसं त्या गोपिकांच्या मनामध्ये असं होतं की देव आपल्या घरी यावा,
देव आपल्या घरी यावा म्हणून गोपिका काय करायच्या, गवळणी काय करायच्या, तर सगळी भांडी अशी एकावर एक दह्यानं, दुधानं, लोण्याने, तुपानं भरून गच्च ठेवायच्या. आपल्या घरी चोरी होती म्हटल्यानंतर आपण गोधन घरी ठेवावं का, गोरस घरी ठेवावं का, ठेवू नये ना. शेजारच्या घरी चोरी झाली की आपण काय करतो, आपल्या घरातले सगळा पैसा, अडका, दागिने सगळे बँकेमध्ये नेऊन टाकतो. पण एका घरी चोरी झाल्यानंतर दुसऱ्या गवळणींनी त्यांचं गोरस सगळा नेऊन विकला का, विकला नाही. का विकला नाही, कारण त्यांना असं वाटायचं की देव माझ्या घरी यावा, देवानी माझ्या घरी येऊन चोरी करावी हे वाटत होतं. पण जाणवू दिलं का, नाही. उलट एक गवळण म्हणायची माझ्या घरी येच, तुला बांधून ठेवतो. आता माझ्या घरी ये हे निमंत्रण देणं झालं का ताकीद देणं झालं. देवाला निमंत्रण द्यायच्या, माझ्या घरी येच, हां तुला बांधून ठेवतो. बांधून ठेवण्याच्या नादानं का होईना देव माझ्या घरी येईल ही अपेक्षा आहे. लक्षात ठेवा, आपलं तसं नसतं महाराज. आपलं देवासाठी केलेलं काम सुद्धा देवासाठी नसतं का नाही. हां, कुठल्या रंगाचा ड्रेस देवाला घ्यायचा, तर मला जो आवडतो तो घ्यायचा. बघा बरं का, नीट विचार करा. हां, उदबत्ती कुणासाठी, माझ्यासाठी का देवासाठी, कुणासाठी आहे. हां, पण मला मोगरा आवडतो ना, मी कुठली घेणार. देवाला काही का आवडणार, देवाला काही का आवडणार. मला मोगरा आवडतो म्हणून मी मोगऱ्याची उदबत्ती घेतो. दुसऱ्याला चाफा आवडतो ते चाफ्याचं घेतो. कधीतरी आपण देवाला विचारलं का, देवा तुला काय आवडतं. देवाचा विचार करण्याची गोष्टच नाही महाराज. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. तुकोबराय म्हणतात त्याला काही लागत नाही हो, फक्त एक अंतःकरणातला भाव पाहिजे. आणि भावपूर्ण अंतःकरणानं एक पान जरी आपण त्याला वाहिलं तरी तो हरी रे तुझ आवडे तुळसी पान, कान्हा रे तुझ आवडे तुळसी पान, प्रभू रे तुझ आवडे तुळसी पान, हरी रे तुझ. जप तप साधन काही सुचेना, जप तप साधन काही सुचेना, अनिक प्राणायाम, अनिक प्राणायाम, हरी रे तुझ आवडे तुळसी पान, प्रभू रे तुझ आवडे तुळसी पान, कान्हा रे तुझ आवडे तुळसी पान. बघा बरं का, बघा त्याला काही दुसरं लागतं का हो. त्याला जप नाही, तप नाही, कोणतं साधन लागत नाही महाराज, काही लागत नाही. फक्त एक अंतःकरण युक्त भक्तिभावानं एक तुळशीचं पान वाहा, संपलं. अजून काय लागतं त्याला, चंदनाची ओटी कस्तुरी तिलक, चंदनाची ओटी कस्तुरी तिलक, बुक्का शोभे छान, बुक्का शोभे छान, हरी रे तुझ आवडे तुळसी पान, कान्हा रे तुझ आवडे तुळसी पान, प्रभू रे तुझ आवडे तुळसी पान. सागर लागे सद्गुरु पाये, सागर लागे सद्गुरु पाये,
आवडे तुळसी पान, कान्हा रे तुझं आवडे तुळसी पान, प्रभू रे तुझं आवडे तुळसी पान. अंतःकरणानं, शुद्ध अंतःकरणाने एक तुळशीचं पान जरी वाहिलं का नाही तरी खुश होतो महाराज, खुश होतो. बघा दशमस्कंदामध्ये फार गोड कथा आहे बरं का. एकदा काय झालं, सत्यभामेच्या घरी आमचे नारद महाराज गेले. सत्यभामेच्या घरी नारद महाराज गेल्यानंतर विचारलं कुठे आहे देव. आता देव तिथे आहे का हो सत्यभामेच्या घरी? नाही ना. देव सत्यभामेच्या घरी नाहीत हे पाहिल्याबरोबर नारदाने आपली तिकडं आपलं काम करायला सुरुवात केली महाराज. नारदाचं कामच आहे हां, कळी लावून टाकायची. दिले एक आपली कळ सोडून. म्हणले का हो? म्हणले तुमच्याकडे देव नसतात? म्हणले असतात की. म्हणले असतात की. आता असतात की म्हटल्याबरोबर परत आमच्या नारदाने म्हणले, म्हणजे ज्यावेळेस येईल त्यावेळेस नसतातच. म्हणले असतात कधी? कधी असतात? आता कधी असतात असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं म्हणजे कधी मध्ये येतात. आता कधी मध्ये येतात म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं हे काय उपयोगाचं नाही. म्हणजे हे काय उपयोगाचं नाही. मग काय करायला पाहिजे? मग काय करायला पाहिजे? म्हणजे देव तुझ्या एकट्याचे व्हायला पाहिजे. देव तुझ्या एकटीचे व्हायला पाहिजे. आता देव एकटीचे होणार कसे? त्याला 16,108. मग एकटीचे कसे होणार? बघा बरं का, आपल्याला जी गोष्ट आज पाहिजे आहे, या जन्मात पाहिजे आहे, त्या जन्मामध्ये त्या गोष्टीचं आपण दान करावं. पुढच्या जन्मी ती गोष्ट आपल्याला मिळते. सोपं आहे की नाही? सोपं आहे. आपल्याला भरपूर पैसा पाहिजे आहे, या जन्मात पैसा दान करा, पुढच्या जन्मात पैसा भरपूर मिळतो. या जन्मामध्ये आपल्याला अन्न पाहिजे आहे, अन्न कमी आहे, या जन्मात अन्नदान करा, पुढच्या जन्मामध्ये अन्नदान भरपूर. ते म्हणले मी काय करू? म्हणजे तुला नवरा पाहिजे? म्हणले हो. एकटीला पाहिजे? हो. दान दे. दे दान. नवरा दान दे, तुला पुढच्या जन्मात एकटा भगवान श्रीकृष्ण मिळेल. तिला आनंद झाला. सत्यभामेने इकडे तिकडे विचारच केला नाही. म्हणले द्यायचं दान. म्हणले ठरलं. म्हणले मुहूर्त? म्हणले दानाला मुहूर्त लागत नाही. म्हणजे ज्यावेळेस आपल्या अंतःकरणामध्ये विचार येतो त्यावेळेस दान करायचं. नाहीतर काही लोक फोन करून विचारतात महाराज सप्ताह कधी आहे? अमक्या दिवशी. महाराज आपल्याला हे करायचं बरं का? बरं ठीक आहे. परत 2 दिवसांनी फोन येतो महाराज सप्ताह? हां 2 दिवसांनी आहे. आपल्याला हे करायचं बरं का? हां. आणि सप्ताह चालू झाला संपत आला तरी फिरकत नाही. ज्यावेळेस वाटलं त्या दिवस देऊन टाकायचं. ज्यावेळेस वाटलं त्या दिवशी देऊन टाकायचं. ते म्हणजे तुझ्या मनामध्ये तीव्र इच्छा झाली ना द्यायची? म्हणले हो देऊन टाक. सत्यभामेने प्रश्न विचारला. द्यायचं सोपं आहे म्हणले, पण द्यायचं कुणाला? दान देण्याचे सुद्धा नियम आहेत महाराज. कुणालाही दान देऊ नये. आपलं दान हे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. योग्य ठिकाणी गेलं पाहिजे. बरोबर की नाही? एखाद्याने आपल्याकडे एखादा याचक आला आणि याचकाने काहीतरी द्रव्य मागितलं आपल्याला. आपल्या खिशामध्ये आपण हात घातला, 50ची नोट निघाली, 50 रुपये त्याच्या हातात दिले. दान दिलं का नाही? दिलं ना. दान दिल्याने पुण्य मिळतं का नाही? मिळतं ना. पण त्या 50 रुपयाची त्यांनी जर दारू पिली आणि गावभर जर शिव्या देत हिंडायला लागला तर पुण्य आहे का? पुण्य नाही ना. म्हणून दान दिलेलं योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे. आता बरेच जण म्हणतात महाराज आम्हाला एवढे पैसे द्यायचे. दे. आम्ही आमच्या संसाराला कधीही पैसे वापरत नाही. कधीही वापरत नाही. तुला इच्छा ना द्यायची दे. काय दे? आपल्या फडासाठी दे, आपल्या मठासाठी दे. हे सगळी जी साऊंड सिस्टीम वगैरे जी आहे ना ती सगळी देणगीच्या रूपातून आलेली. सगळी देणगीच्या रूपातून आलेली. आम्ही आमच्या संसारासाठी कधीही काही मागत नाही. कारण माझा देवावर पूर्ण विश्वास. देवाने जरी मला विचारलं काय पाहिजे तरी सुद्धा मी देवाला सांगेल मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काही नको मला. मला काही नको. भरपूर दिलंय मला. भरपूर आहे आपल्याकडे.
एवढं आहे की समोरचा व्यक्ती जर आपल्या घरी आला तर त्याला पोटभर जीव घालू शकतो, बस. याच्यापेक्षा काय पाहिजे? याच्यापेक्षा काय पाहिजे का? काहीच नको, काहीच नको याच्यापेक्षा. कारण मनुष्याने उद्या काय करायचं, परवा काय करायचं हे त्याच्या हातात नाही ना, त्याच्या हातात नाही आहे ते. त्यामुळं एवढंच करावं, योग्य ठिकाणी दान द्यावं, अयोग्य ठिकाणी दान देऊ नये. मग तिने सांगितलं, सत्यभामेने विचारलं कुणाला दान द्यायचं? योग्य माणूस पाहिजे. नारद म्हणले मी काय अयोग्य आहे का गं? हां, मी अयोग्य आहे का? अगं माझ्यासारखा सत्पात्री तुला कुठेही सापडणार नाही. ते म्हणले घ्या घ्या म्हटल्याबरोबर पाणी घेतलं, नारदाच्या हातावर सोडलं. नारदाच्या हातावर पाणी सोडायला आणि देवघरामध्ये यायला एकच वेळ. आता तसं पाहिलं तर गृहस्थ आश्रमामध्ये दान द्यायचं असेल तर एकट्या स्त्रीनं दान देऊ नये हा नियम आहे. पती जर नसतील, बाहेरगावी गेलेली असेल किंवा जर समजा पती त्या भूमिकेमध्ये नसतील तर एकट्याने दान द्यावं, अन्यथा जोडीनं दान द्यावं असा हिशोब आहे. मग विचारलं काय दिलं का? म्हणजे तुम्हालाच दिलं. तुम्हालाच दिलं म्हटल्याबरोबर आमच्या भगवंताचा नाईलाज झाला. म्हणजे चला चला म्हटल्याबरोबर आमच्या नारदांनी भगवंताच्या हाताला धरून ओढत घेऊन गेले. आता ही गोष्ट काय बाकीच्यांना कळल्यापुरती राहील का? सगळ्यांना कळली गोष्ट महाराज. हळूहळू सगळ्या जमा झाल्या आणि जमा झाल्यानंतर त्यांनी आमच्या सत्यभामा मातेला बोलायला सुरुवात केली. म्हणले का गं म्हणले, देव काय तुझ्या एकटीच आहे काय? देव तुझ्या एकटीच आहे? म्हणले नाही. मग एकटीची वस्तू जर सामायिक वस्तू असेल तर त्या सामायिक वस्तूचं दान दिलं जातं का? दिलं जात नाही. पण तू भगवंताचं दान कसं दिलं? म्हणजे माझ्या हिश्श्याचा देव दिला, माझ्या हिश्श्याचा देव दिला. आता तुझ्या हिश्श्याचा देव म्हणजे कसा ओळखायचा? ओळखायचा कसा? 16,000 जणी आणि वर्षाचे 365 दिवस बघा, गुणाकार करा. 4 वर्षातनं एकदा तुझा नंबर येणार. हां, 4 वर्षातनं एकदा तुझा नंबर येणार आणि तू तेवढ्यासाठी देव सगळा दान दिलास. नारदांना विचारलं, नारदा देव? म्हणले देत नाही. म्हणले दान घेतलाय मी. सत्यभामा गेली, रडायला सुरुवात केली आणि सत्यभामा ज्यावेळेस रडायला सुरुवात करते त्यावेळेस म्हणतात ठीक आहे, मला बाकीचं काही नको. म्हणली देवाच्या वजना एवढं सोनं दे, बास, याच्यापेक्षा काहीही नको. आता देवाच्या वजना एवढं सोनं देणं शक्य आहे का हो? पण या सत्यभामा मातेकडं स्यमंतक नावाचा मणी होता. हां, स्यमंतक नावाचा मणी. तो मणी रोज 120 किलो सोनं देत होता, रोज 120 किलो सोनं. त्याने विचार केला फक्त देवाच्या वजना इतकं ना. म्हणजे दिलं, देवाला एका पारड्यात बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आणून त्या ठिकाणी ओतायला सुरुवात केली. महाराज किती जरी ठेवलं तरीसुद्धा देवाचं पारडं खालीच. मग सत्यभामेने स्वतःच्या शरीरावरचे अलंकार उतरवले आणि टाकले, तरीसुद्धा पारडं देवातच जड. मग तिनं सांगितलं माझ्या हातून चूक झाली आहे. म्हणले ठीक आहे, पण देव सगळ्यांचा आहे. म्हणजे थोडी मदत करा, तुमचं काय मी देऊन टाकील परत. असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी आपापल्या घरचं सोनं आणलं टाकलं, तरीसुद्धा देवा इतकं वजन घडलं नाही. असं म्हटल्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची आमची रुक्मिणी माता राहिली होती. महाराज तिने सांगितलं रुक्मिणी कुठे आहे, तिला बोलवा म्हटलं. आणि मग रुक्मिणीला बोलवण्यात आलं. रुक्मिणी मातेने विचारलं काय बाबा काय झालंय? म्हणले असं दिले. बरं म्हटले, मग हे होईल का? हे होईल का? म्हणले माझ्याकडे कुठं सोनं आहे? म्हटले माझ्याकडे जास्त नाहीच आहे. प्रत्येक बाई अशीच म्हणते, माझ्याकडे कुठं सोनं आहे, माझ्याकडे जास्त नाहीच आहे. बरोबर का नाही? तिने सांगितलं माझ्याकडे सोनं नाही. ते म्हणले काही असेल ते घेऊन चल. आमची रुक्मिणी माता तुळशी मातेजवळ दिली. तुळशी मातेला हलवलं आणि एक पडलेलं पान घेऊन निघाली. महाराज कुठं? देवाच्या दिशेनं. बाकीच्यांनी विचार केला आम्ही किलोनं आणलं तरी देवाचं पारडं खाली आहे, पण ही एका हातात मुठीमध्ये घेऊन चालली, काय भानगड आहे, काय असावं? मुठीमध्ये फक्त एक तुळशीची पान आहे. महाराज ते घेतलं, भगवंताजवळ गेली, भगवंताला नमस्कार केला, एक प्रदक्षिणा घातल्या आणि तिनं सांगितलं आता मी हे त्या पारड्यामध्ये टाकणार आहे. म्हटलं हां,
त्या पारडाच्या सगळ्यात खाली ते एक तुळशीचं पान ठेवलं. एक तुळशीचं पान ठेवलं, कुणालाही दिसलं नाही. तुळशीचं पान गपचूप त्या पारड्याच्या खाली ठेवल्याबरोबर देवाचं पारडं हलकं झालं, ते वर गेलं आणि ते खाली आलं. आता असं झाल्याबरोबर आता आपण किती द्यायचं आहे सोनं? देवाच्या वजना एवढं. आता देवाचं पारडं वर झालं, सोन्याचं पारडं खाली झालं. मग तिने विचार केला, चला म्हणले वरवरचं सोनं कुणाचं ते काढून घ्यायला सुरुवात करा, आपलं पारडं जड झालं म्हटलं. सगळ्यांनी आपापलं सोनं काढून घ्यायला सुरुवात केली. सगळ्यात शेवटी एक तुळशीचं पान खाली राहिलं, ते उचललं नारदाच्या हातात दिलं, म्हणले घ्या तुमचं सोनं, निघा. भगवंताला शुद्ध भावानं जे अर्पण केलं जातं ते भगवंताला आवडतं. त्याच्याशिवाय दुसरं कोणतीही गोष्ट आवडत नाही. आणि म्हणून भगवंताची एवढी आराधना करा, एवढी उपासना करा की सगळी सुख त्याच्या चरणाच्या ठिकाणी आहेत. आणि ती प्राप्त होण्यासाठी देव आपल्याकडं आला पाहिजे. आपण देवाकडं जायचं नाही, आपण देवाकडं जायचं नाही, देव आपल्याकडं आला पाहिजे महाराज. हां, घरा देव आले भक्ती सन्माने पूजिले. देव आपल्या घरी यायला पाहिजे. आणि देव आपल्या घरी जर यायचा असेल तर तेवढी भक्ती करायला पाहिजे. आणि तेवढ्या भक्तीच्या माध्यमातून आनंद स्वरूप असणारा देव ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस आपल्याला आनंद स्वरूपता प्राप्त होते. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये वर्णन केलं सच्चितानंद रूपाय. तो सच्चित आणि आनंद स्वरूपाचा आहे. मग सच्चित आनंद हे स्वरूप कोणाचं झालं? निर्गुण निराकाराचं स्वरूप झालं. निर्गुण निराकाराचं स्वरूप झालं. मग भगवंत निर्गुण निराकार आहे का? भगवंत निर्गुण निराकार आहे का? तर त्याचं वर्णन करताना सांगितलं की नाही म्हटले, कदाचित भगवंत निर्गुण निराकार नसेल म्हणून पुढचा शब्द वापरला विश्वोत्पत्त्यादी हेतवे. विश्वस्य उत्पत्ती स्थिती लय आदी हेतवे. भगवंतानी सृष्टीची उत्पत्ती केली, भगवंतानी सृष्टीचं पालन केलं आणि लयसुद्धा हा भगवंत करणार आहे. म्हणजे निर्गुण निराकार असणारं स्वरूप त्याच्यापासून थोडंसं अलीकडं आणलं आणि त्याला काय केलं? सगुण निराकारत्व दिलं. सगुण आहे पण निराकार आहे, कारण त्यांनी सगळ्या विश्वाची उत्पत्ती केली. आता पुढं एवढाच आहे का देव? नाही म्हटले, तापत्रय विनाशाय. तो 3 तापाचा विनाश करतो. कोणकोणते ताप? आपण शिकलोय, बरोबर का नाही? हां, आपण विचारसागर ग्रंथ शिकलोय, आपल्याला माहीत पाहिजे कोणकोणते आहेत. आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक, ह्या 3 पद्धतीचे ताप आहेत. आता त्याच्या पुढचं काही विचारत नाही, काळजी करू नका. मला श्रोते हवेत. विचारायला सुरुवात केली की हळूहळू कमी होतील, तसं नको, बरोबर का नाही? या 3 पद्धतीचे ताप निवारण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे. आता ताप निवारण करतो म्हणजे त्याला गुण असायला पाहिजेत का? नाही. मग तो निर्गुण झाला. पण ताप निराकरण करण्याचं, निवारण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे, म्हणून त्याला आकार द्यावा लागतो. म्हणून तो निर्गुण साकार झाला. बघा बरं का, फार गंमतशीर चोख आहे. पहिल्या चरणामध्ये वर्णन केलं निर्गुण निराकार, दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं निर्गुण साकार, तिसऱ्या चरणामध्ये सगुण निराकार, तिसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं निर्गुण साकार. मग असा देव भेटणार कुठं? तर त्याचं 4थ्या चरणामध्ये सांगितलं श्रीकृष्णाय वयम नुमः. त्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो. आता त्या श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो असं म्हटल्याबरोबर भगवान गोपालकृष्ण सगुण साकार स्वरूपामध्ये तुमच्यासमोर आले. बोला, मग तो देव निर्गुण आहे, निराकार आहे, सगुण निराकार आहे, सगुण साकार आहे का निर्गुण साकार आहे? नक्की कोणता आहे? हे व्यासांना कळलं नाही. व्यासांना कळलं नाही महाराज. येथ व्यासाची मती कळलं नाही. व्यासांच्या मतीला, व्यासांना पूर्ण महाभारत कळलं महाराज. कळलं का नाही? कळलं, पण भागवत कळलं नाही. बघा, वर्णन करताना सांगितलं महाराज, 18 सहस्रेषु 18 शतानीच अहम वेत्ती शुको वेत्ती संजय वेत्ती वानवा. म्हणजे 88,000 श्लोकाचं काय आहे? महाभारत आहे. अहम वेत्ती, व्यास म्हणतात मला कळलं. शुको वेत्ती, शुकाचार्यांना कळलं. संजय वेत्ती वानवा, पण संजयाला कळलं का नाही माहीत
नाही. संजयला बहुतेक काही कळतच नाही, बरोबर का नाही. संजयला फक्त एवढंच कळतं, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र फारतो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतिर्ध्रुवार नीतिर्मतिर्मम. वा, एवढंच कळतं त्याला. बाकीचं काही कळत नसलं तरी जे कळायला पाहिजे ते कळतं, हे विशेष आहे की नाही. म्हणजे तो संजय असो किंवा हा, काही फरक आहे का? काही फरक नाही महाराज. हां, महत्त्वाचं कळलं पाहिजे. महत्त्वाचं कळलं पाहिजे आणि महत्त्वाचं कळतं ते म्हणजे संजयाला. आणि अशा स्वरूपाचा असणारा भगवंत जर आपल्यासमोर येणार असेल तर निश्चित पद्धतीनं आपण त्या भगवंताची उपासना केली पाहिजे. श्रद्धायुक्त अंतःकरणानं श्रीमद भागवताचं श्रवण केलं पाहिजे आणि मगच आपल्याला काय होईल, त्या भागवताच्या माध्यमातून आनंदाची प्राप्ती होईल. आज थोडासा आपल्या श्रीमद भागवत कथेला उशीर झालेला आहे आणि म्हणून याच ठिकाणी आपण काय करतो आहे, श्रीमद भागवत कथेला अर्धविराम देतो आहे. संध्याकाळी बरोबर 5 वाजता आपल्या कथेला सुरुवात होईल. 5 ते 7 टायमिंग आहे आपल्या कथेचं, परंतु थोडंसं 7:30, 8, 8:30पर्यंत गेलं तरी चालेल. काही नाही, जेवण भरपूर करा, जेवण भरपूर करा आणि चहा पण त्याच्या आधी देण्याची व्यवस्था करतो, पाण्याची व्यवस्था करतो. तुम्ही फक्त बसण्याची व्यवस्था करा तुमची, म्हणजे बाद झालं. मोठ्या प्रेमानं आपण भजन करूया. स्वस्ती. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. वाजव म्हण म्हण म्हण. गोविंद राधे गोपाल राधे. 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 श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे राधे गोविंद गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. टाळ गे रे टाळ. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. टाळ घ्या. श्री राधे राधे गोविंद गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल राधे. गोविंद राधे गोपाल
हर 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 महादेव. राधे राधे. यानंतरची कथा बरोबर 5 वाजता.